असं असेल तर तुम्ही सागर चला, मुंबईत बसून काय एअर कंडिशन मध्ये बोलताय? वस्तुस्थिती तिकडे उन्हात माहिती आहे, ते सगळे मंत्री हसतात आहेत तुमचे. तर म्हणून अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आपण दिलेल्या धोरणाप्रमाणे निरंतर विद्युत आपण देणार का? आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. माननीय मुख्यमंत्र्यांचं तसं आता म्हणलं की सौर ऊर्जेचे ते विधातेच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महाराज, आता माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेने किती मेगावॉट विद्युत तयार होते ते एक उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि दुसरं आपल्याला याच्यामध्ये जो चौथ्या नंबरचा जो प्रश्न आहे की उक्त ठिकाणच्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून होणारा नाहक त्रास. अध्यक्ष महाराज, पैसे तर तुम्ही घेताच, काय असेल तो त्रास, पण दुसरं असं की आपण ज्या पद्धतीनं 8 तास जी विद्युत देता शेतकऱ्यांना, त्या 8 तास विद्युतच्या जागी त्याला 4 तासही मिळतं, मोठ्या प्रमाणात ब्रेक होतं. या ज्या कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आपण वेळेवर विद्युत सप्लाय करतो आणि इकडे आता ब्रेक करून शेतकऱ्यांचं पिकं आपण मारतो. ही परिस्थिती वस्तुस्थितीला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना जे काही 8 तास विद्युत देण्याचा संकल्प आपण केलेला आहे, आमचं म्हणणं 10 तास तरी दिलं पाहिजे, पण आपण 8 तासही लाईन देत नाही. हे सभागृहातल्या सगळ्या लोकांना ते माहिती आहे, आपल्याला पण माहिती आहे, आपण पण शेतकरी आहात. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना 8 तास निरंतर विद्युत देण्याच्या दृष्टिकोनातून यांच्या इथं मिळत असेल धरणगावला, मला माहिती नाही. असं असेल तर तुम्ही सागर चला, मुंबईत बसून काय एअर कंडिशन मध्ये बोलताय? वस्तुस्थिती तिकडे उन्हात माहिती आहे, ते सगळे मंत्री हसतात आहेत तुमचे. तर म्हणून अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आपण दिलेल्या धोरणाप्रमाणे निरंतर विद्युत आपण देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें